आपल्या मित्रासाठी एक चांगली कॅन्सर ट्रीटमेंट शोधत आहात का? चला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन की हे कसं केलं जाऊ शकतं. फ्रेम ऑफ रेफरन्स जो मी घेतला आहे या व्हिडिओसाठी आहे कॉट, ब्रेकथ्रू आणि सेशन. रेफरन्ससाठी जी मूवी घेतली ती आहे भूल भुलैया. जर तुम्ही मूवी पाहिली असेल तर तुम्हाला कोरिलेट करता येईल. या ज्या कॉटच्या सेशनमध्ये आहे, अवनीचं मॉडिफाईड व्हर्जननी रागा रागात अख्खा कॉट उचलून घेतला आहे. पण लगेच थोड्या वेळात अवनीचं ओरिजिनल व्हर्जन रिअलाइज करतं की काहीतरी माझ्यासोबत चुकलंय, काहीतरी घडतंय. आणि जसा हा मायनर सदमा अवनी सहन करून जाते, तर तिच्यावरती एक इंटेन्स सेशन दिलं जातं. जिथे अवनीचं मॉडिफाईड व्हर्जन च्या मनातला हेवीएस्ट अँगर, क्रोध जो आहे तो एक्सप्रेस करते राजाच्या अगेन्स्ट. आणि मग ते झाल्यावर तिला एक सॅटिस्फॅक्शन वाटतं. तुम्ही बघू शकता असं. आणि मग त्याच्या तुम्ही ह्या सीन मध्ये बघू शकता की हा कंट्रोल्ड सीन होता. कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये केलं गेलं होतं हे जे काही होतं ते. कमीत कमी तिला त्रास होईल किंवा त्या समोरच्या कॅरेक्टरला त्रास होईल याची पूर्ण काळजी घेतली गेलेली होती. सो यू जस्ट हॅव टू रिअलाइज की ह्या अशा सेशन्स मध्ये रिस्क असते, पण त्याला कंट्रोल करण्याची फुल काळजी घ्यायची असते. आणि ज्याच्यासाठी पेशंट प्लस डॉक्टर दोघांच्या कोऑपरेशनची जरूरत असते. मग अक्षय कुमार पुढच्या सेशन मध्ये तिला हिप्नोटाइज करून एक सेशन देतो, सो दॅट तिचं मॉडिफाईड व्हर्जन परत कम्प्लिटली कधीच येणार नाही तिच्या आयुष्यात, आणि तिचं ओरिजिनल व्हर्जन ती नव्याने जगू शकेल पुढे. तर ह्या ज्या 3 स्टेप्स होत्या त्या मी कशा को रिलेट करते आहे कॅन्सर ट्रीटमेंट सोबत. सिमिलर काइंड ऑफ स्टेप्स असतात कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये. परपेच्युअल प्रेझर्वेशन, प्रिव्हेन्शन ऑफ रिकरन्स आणि रिएक्सप्रेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. परपेच्युअल प्रेझर्वेशन काय आहे, तर ती जी अग्नीची ओरिजिनल मिठास होती ती मेंटेन करणं, पेशंटची जी इंडिव्हिज्युअल इंटेग्रिटी आहे त्याला मेंटेन करणं, जे डीप फिलिंग्स, जेन्युइन फिलिंग्स आहे पेशंटची ते मेंटेन करणं. आणि सर्जिकल टर्म्स मध्ये बघाल तर तो जो कॅन्सरचा भाग आहे त्याच्या बाजूला जे नॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत किंवा नॉर्मल ऑर्गन्स, इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत आजूबाजूला, त्यांचं फंक्शन अफेक्ट नाही व्हायला पाहिजे ह्याची काळजी घेतली जाते ह्या स्टेपमध्ये. मग येतं प्रिव्हेन्शन ऑफ रिकरन्स. ट्युमरच्या बाजूला जी मार्जिन आहे ती कशी घ्यायची, कुठे घ्यायची एक्झॅक्टली, आणि ती घेतल्यानंतर अशी घ्यायची की आतमधला जो ट्युमरवाला थोडा पण भाग बाहेर न येता आणि कॅन्सर परत फैलायला नको पेशंटच्या आतमध्ये, ह्याची काळजी ह्या स्टेपमध्ये घेतली जाते. म्हणजे कोरिलेशन मध्ये की अग्नीचं मॉडिफाईड व्हर्जन परत यायला नको ह्याची काळजी घेतली जाते. नेक्स्ट येतं लास्ट, रिएक्सप्रेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. ह्याच्यात या सगळ्या प्रकरणाला इरॅडिकेट करायचं आहे. पेशंटमध्ये जे पण भावनिक अवशेष आहेत या गोष्टीला घेऊन ते सगळे काढायचे आहेत आणि बेसिकली पेशंटला हेल्प करायची आहे त्या इंटेन्स सेशन मधनं ग्रॅज्युअली रिकवर करणे. सो पेशंट डॉक्टर कोऑपरेशन कम्प्लिटली इम्पॉर्टंट होऊन जाते इकडे. तर ह्या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर मध्ये आहे तो जो आहे कॅन्सर वाला भाग आहे आणि त्याच्या आजूबाजूला नॉर्मल वाला भाग आहे. पण तो इरेग्युलर बॉर्डर असल्यामुळे आपल्याला रेड लाईन मध्ये सर्जनला ठरवायचं आहे की कट एक्झॅक्टली कुठे द्यायचा आणि कसा द्यायचा आहे. आपल्याला नेहमी युजली निगेटिव्ह मार्जिन हवी असते, त्याच्यासाठी आपल्याला थोडासा नॉर्मल भाग पण कट करावा लागतो, कारण की आपल्याला मॉडिफाईड व्हर्जन परत यायला नको आहे. मग येतं लास्ट, रिएक्सप्रेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. जो ट्युमर आहे
तो एकदा काढून टाकला, कॅन्सर काढल्यानंतर तो भाग पोकळ होऊन जातो. या पिक्चरमध्ये तुम्ही राईट साईडला बघू शकता. तो पोकळ भाग फंक्शन करण्यासाठी थोडा डिफिकल्ट होऊन जातो, फॉर एक्झाम्पल या डेंचर सोबत. मग ह्या भागाला आपल्या पेशंटच्या नॉर्मल टिश्यूजच्या सोबत अफेक्ट नाही करणार असं मटेरियल घेऊन तिथे अशा प्रकाराने भरलं जातं की ते घालून पेशंट कम्पॅरेटिव्हली बेटर फंक्शन करता येईल. आता जसा तो जन्मला होता तसं परफेक्ट फंक्शन तर त्याला मिळू शकणार नाही. पण सर्जरी व्हायच्या आधी पेशंटची जी अवस्था होती त्याच्यापेक्षा बेटर फंक्शन ह्याच्याने होऊन जातं, ज्याच्याने त्याचं फंक्शनिंग ट्रान्सफॉर्म होऊन जातं. म्हणूनच त्याला म्हणतात री एक्सप्रेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. या व्हिडिओचा फ्लो हा होता की तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी पण माहिती दिली गेली ती कोरिलेट करता आली की नाही आम्हाला आमच्या कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि मग काही पर्सेंट तरी तुम्हाला किंवा तुमच्या फ्रेंडला कॅन्सरचं फिअर फेस करण्यासाठी काही पर्सेंट जरी मदत झाली असेल तर प्लीज मला कळवा. म्हणजे पेशंटला जे कॅन्सरमुळे दुखणं आहे त्याच्यात आपण हेल्प करू शकत नाही. पण तो जो तुम्ही ब्रेक थ्रू सेशन मध्ये बघितलं की अवनीनी अप्रूव्ह केलं की साय ऑफ रिलीफ दिली आणि तिच्या बॉडीने असं अप्रूव्ह केलं की वा, मला बरं वाटतंय हे सगळं झाल्यानंतर. पेशंटचं हे अशा प्रकारचं जे कोऑपरेशन आहे हे काही पर्सेंट तरी इन्स्पायर झालं असेल तर या व्हिडिओचा हेतू सिद्ध झाला असं मी म्हणेन. थँक्यू सो मच.